आपल्या मायनं दूध पाजलं, आपल्या मायच्या दुधात दारूची भेसळ करू नका. घरातलं कुत्र जर मेलं ना तर मायेच्या कुत्र्याचा गड्डा करून अंत्यविधी करतात. घरातली गाय जर मेली तर लोक रोडवर फेकत नाही. माझ्याकडे माणुसकीची भिंत आहे. गजानन महाराजाच्या प्रगट दिवसापासून चालू केली. 1 किलो खिचडीहून 2-2 वर्ष लोक वेटिंग वर राहतात. माझ्याकडे माणुसकीची भिंत आहे. दररोज 500 लोक जेवतात सकाळी आणि संध्याकाळी पुसदच्या सरकारी दवाखान्यात. त्या मंदिरातला देव पाहिला पण मला जिवंत देवाची आठवण येते. बाबो मी भीक मागतो. अरे घरातली गाय, घरातली माय, गोट्यातली गाय, अंगणातली तुळस संपवणं चालू आहे. खोट आहे हे, खोट आहे. अरे ज्या देशामध्ये मंदिराची संख्या वाढायला पाहिजे त्या देशामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढून राहिली. लाज वाटायला पाहिजे. चप्पल घालून किचन रूम मध्ये स्वयंपाक करणं म्हणजे समाज बदलला काय? बापाच्या देखत पोरग दारू पिऊन घरात येऊन गोंधळ घालते म्हणजे समाज बदलला काय? अरे बापाचे बाप परेशान आहे. नालायक आवल्यात बापाच्या पैशावर पैसे खाऊन दारू पिऊन रोडवर उभासण्याच्या गोष्टी करते. फाडून टाकीन, चिरून टाकीन, बनेल फाटक्या